तर आज पहिला पाऊस लागला मित्रांनो वारीला. आतापर्यंत नव्हता परंतु आज पासून लागलाय. वारी पावसाचं जे प्रमाण असतं ते खूप 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 जबरदस्त असतंय. त्यामध्ये वारकऱ्यांचं खूप जास्त हाल होतं. मी तुम्हाला दाखवते का. परंतु एवढ्या पावसातही भजन चालू असतं. हा खरा वारकरी असतो किंवा हा खरा वारकऱ्याचा नित्यनेम असतो. तर काही झालं तरी देवाचं नाम किंवा देवाचे आनंद हे थांबले नाही पाहिजे. पाऊस झाला आहे ना, वारं सुद्धा खूप जास्त आहे. बघितलं सर लय पाऊस तर आहेच, सोबत वारं पण आहे. खूप सुंदर वातावरणामध्ये आमचं आता भजन चालू आहे आणि पाऊस थोडासा थांबला आहे आणि खूप सुंदर वातावरण झालं या ठिकाणी. वारीमध्ये गेल्यानंतर हे करावं लागते. पहिली गोष्ट माहिती आहे का, हे घरी आहे ना तुमचा राजे थाटा असेल, पण इथं वारीमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला कपडे धुवावी लागतात. हा असतो वारकरी. आता आमचे वैभव साहेब आहेत. वैभव इकडं साहेब बघा, इकडं बघा तुम्ही आहे ना. हे माणूस आहे ना घरी तांब्या भरून घेत नाही, परंतु वारीला आल्यानंतर बघा वा, हे खरा वारकरी म्हणायचं. हे वारकरी बघा धुणं बिनं बघा सगळे येत असतो वारकऱ्याला ना, सगळे येत असतं. फक्त एकच जेवण बी करता येतं सगळं. आणि ना कांदा जो चिरला ना, म्हणजे एका चांगल्या गृहिणीला कांदा चिरता यायचा नाही, असा कांदा चिरला होता. आम्ही बेळ खाल्ली सकाळी, तर मस्तच काम एकदम. दरवर्षी ना निर्वांगी ते अकलूजच्या टप्प्यामध्ये पाऊस पडतो. म्हणजे एवढा पाऊस पडतो ना की दुर्वाळा सुंदर दाखवतो तुम्हाला 2 मिनिटात. एवढा पाऊस पडतो ना, आता सगळं चिखल झाला सगळा म्हणजे एकदम पाऊस पडतो. आम्ही आला तर निमगाव या ठिकाणी. तर या ठिकाणी सर्व भाविकांना ठेचा आणि बाजूची भाकरी सगळ्यांना खायला दिली जाते. तर या गावाचं नाव असं पडलं म्हणजे या गावात निमाची झाडं खूप जास्त आहेत. निम आणि सुंदर या ठिकाणी खूप सारे भावी या ठिकाणी दर्शनासाठी येतात. ठिकाणी बघा सगळ्यांना पिठलं भाकरी सुद्धा वाटलं जाते. बघा पिठलं भाकरी, चपाती, ठेचा सगळ्या या ठिकाणी वाटलं जातं. बघा तुम्ही अख्खं टायली भरून आणलं त्यांनी, माहिती आहे का. टायली भरून भाकरी, ठेचा. त्यानंतर बघा कसे बघा सगळे हातात कसे सगळेजण बसले बघा. अख्ख्या रानामध्ये सगळे का खातात. एखादं सुख असतं.